हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. ध्रुव पारसे गोवा आणि यश इलेवन वाघोटन, कृपया दोन्ही संघांचे कॅप्टन्स तुमचा 12th मॅन त्वरित कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवा. ध्रुव पारसे गोवा, यश इलेवन वाघोटन. जरा आवाज वाढवा. ध्रुव पारसे गोवा, यश इलेवन वाघोटन, दोन्ही संघांचे हॅलो कॅप्टन्स. आणि उपांत्य हॅलो फेरीमध्ये जे 4 संघ आहेत त्या चारही संघांना आम्ही अगोदरच सूचना करतोय, पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर जर तुमचा 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये आला नाही तर आयोजन कमिटी करून तुम्हाला पेनल्टी आता मात्र मिळणारच आहे. याकडे आपण दक्षता द्या. आणि ज्या खेळाडूला नावं माहिती आहेत खेळाडूंची, त्याच खेळाडूला आपण 12वा खेळाडू म्हणून मैदान आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. कारण जर का त्याने चुकीची नावं सांगितली तर तुमच्यापर्यंत चुकीची माहिती येते. पहिला सामना घेऊन आलोय ध्रुव पारसे गोवा विपक्ष यश इलेवन वाघोटन. ही पहिली उपांत्य फेरीची लढत होते. नाणेफेकीचा कौल लागलाय यश इलेवन वाघोटन संघाच्या बाजूने आणि नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा हॅलो हॅलो. ध्रुव पारसे गोवा विपक्ष यश इलेवन वाघोटन अशी लढत मैदानाच्या आतमध्ये आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या माध्यमातून. सन्माननीय भाईजी नरे साहेब, सन्माननीय शैलेशजी लोके साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. आणि या दोन महनीय व्यक्तींना सहकार्य करणारे रामेश्वर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, त्यांचे सर्व शिलेदार, या सर्वांच्या अथक परिश्रमातून रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या माध्यमातून डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या 4थ्या पर्वातील आजच्या अंतिम दिवसामध्ये आणि या अंतिम दिवसातील पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खूप मोठी लढत, ज्या लढतीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, ती लढत रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर कव्हर करतो आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना म्हणजे दोन्ही संघांना या सामन्यामध्ये जिंकायचं आहे. हारणं कोणाला पसंत नसेल या मॅच मध्ये. ध्रुव पारसे गोवा, जो गोवा राज्यातील एक ताकदवर संघ, हॅलो. ध्रुव पारसे गोवा विपक्ष यश इलेवन वाघोटन अशी लढत. हॅलो. नाणेफेकीचा कौल लागलाय यश इलेवन वाघोटन संघाच्या बाजूने. प्रथमतः फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. उपांत्य फेरीची पहिली लढत ध्रुव पारसे गोवा संघाच्या अगेन्स्ट. आता मात्र लढताना दिसेल यश इलेवन वाघोटन. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना. सन्माननीय भाईजी नरेश साहेब, सन्माननीय शैलेजी लोके साहेब, रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावचे सर्व शिलेदार यांच्या अथक परिश्रमातून होऊ घातलेला क्रिकेटचा महोत्सव. आणि या क्रिकेटच्या महोत्सवामध्ये रणसंग्रामामध्ये 4थ्या पर्वातील पहिली उपांत्य फेरीची लढत, जी खूप मोठी लढत असेल या स्पर्धेतली. कारण या सामन्यामध्ये हारणं कोणत्याही संघाला पसंत नसेल, मात्र एका संघाला या सामन्यामध्ये हारावंच लागेल, कारण दुसऱ्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. काय होईल या मॅच मध्ये? एकदा रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावसाठी टाळ्यांचा कडकडाट करा. खूप चांगलं नियोजन, खूप चांगलं आयोजन. पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नागेश शेट्टी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती निखिल सोरटे. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलंय चेंडूला, लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे आलाय षटकार. थँक्यू डीजे. छत्रपतींचा छावा 6 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय फलंदाज नागेश शेट्टीच्या बॅट मधून. अचूकतेचं माहेरघर गिरीश कोचरेकर.
बॉलिंग मार्कवरती प्लिकले रिस्ट ऑफ द प्लिकचा फटका नागेश शेट्टीच्या बॅट मधून. नुकतीच खारेपटण येथे चालू असलेली क्रिकेट स्पर्धा अक्षरशः आज सकाळच्या सत्रामध्ये नागेश शेट्टीने गाजवली आहे आणि तोच फॉर्म तोच स्टार्ट घेऊन याही वेळेला रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या उपांत्य फेरीच्या पहिल्याच लढतीत तो झगडताना दिसतोय. 48 धावांची बहारदार खेळी खारेपेठणच्या मैदानावर आज सकाळच्या सत्रामध्ये याच नागेश शेट्टीने साकारली आहे. आणि दुसऱ्या बाजूला अचूकतेचं माहेरघर गिरीश कोचरेकर, ज्याला कॉइन बॉक्स या टोपण नावानं ओळखला जातो, तो गिरीश कोचरेकर बॉलिंग मार्कवर ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून सज्ज झालाय. स्ट्रायकिंग एंडला डावखुरा शैलीदार फलंदाज सज्ज होईल निखिल सोरटे. पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार गिरीश कोचरेकरचा. यावेळेला चेंडू बाहेर निघाला. ऑफ्टमच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूवरती छेडखानी करण्याचा प्रयत्न केला गेला. डावखुऱ्या शैलीदार फलंदाज निखिल सोरटेच्या माध्यमातून. निखिल सोरटे हा घाटकोपरचा खेळाडू आहे आणि नागेश शेट्टी देखील घाटकोपरचाच खेळाडू तुम्ही बघतायत मैदानाच्या आतमध्ये. गिरीश कोचरेकर आपल्याला दिसतोय गोलंदाजी मार्कवरती अनिवार्य पॉवरप्लेचं पहिलं षटक हाताळतोय. उपांत्य फेरीची पहिली लढत. ध्रुव पारसे गोवा जो क्षेत्ररक्षण करतोय. नागेश शेट्टीसाठी गिरीश कोचरेकरचा पुलर लेनचा चेंडू मधल्या अष्टीवरचा हलके स्टन केलाय. दिशा दिली या चेंडूवरती. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र सरकते 9 धावांवर. 9 धावा असा धावफलक तुम्ही बघतायत. उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये या सामन्यामध्ये हारणं कोणालाही पसंत नसेल अशी लढत मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे आणि या सामन्यामध्ये शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगेल. रिव्हर्सचा टीम फुल ठरलाय. या फलंदाजाला मी सकाळच्या सत्रापासून पाहतोय. ज्या वेळेला 50 धावांची भागीदारी झाली होती या दोन फलंदाजांमध्ये, त्यावेळेला 48 धावांचा वाटा होता नागेश शेट्टीचा आणि 0 धावांचा वाटा होता निखिल सोरटेचा. थोडासा आउट ऑफ फॉर्म दिसतोय, मात्र कदाचित ही वादळापूर्वीची शांतता देखील असेल. गिरीश कोचरेकरचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आल्यानंतर कमबॅक केलं या गोलंदाजाने आणि ही क्षमता आहे या गोलंदाजाची आणि म्हणूनच तिला इतक्या लांबून या स्पर्धेमध्ये दाखल केलं गेलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या ध्रुव पारसे गोवा संघामध्ये. थोडासा बरकटलाय. डाव्या अष्टीच्या बराचसा बाहेर निघणारा चेंडू. पंचांनी आपले बाजू खोललेत. गोलंदाजाला दंडित केलंय. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूला आपण गल्ली टू दिल्ली असं संबोधतो, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू आणि सांघिक धावफलक मात्र उंची गाठतोय 10 धावांवर. 10 धावा असा धावफलक तुम्ही बघतायत स्कोर बोर्डवरती. गिरीश कोचरेकर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर. पहिल्या विकेटचं पतन. निखिल सोरटे बॅक टू दी पॅव्हिलियन. रुदांशु पाटील मैदानामध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर विराट कोहलीचा क्रमांक म्हणजे खूप मोठ्या जबाबदारीचा क्रमांक आणि ही जबाबदारी पेलवावी लागेल फलंदाज रुदांशु पाटीलला. मॅन फ्रॉम ठाण्याचा हा खेळाडू रुदांशु पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. एका बाजूला मुंबईकर आपल्याला दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला गोवा आणि मुंबईतील खेळाडू देखील दिसत आहेत ध्रुव पारसे गोवा संघामध्ये. धावसंख्या धावफलकावरती केवळ 10 धावा.
पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तुम्ही बघताय उपांत्य फेरीचा पहिला सामना ध्रुव पारसे गोवा प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय आणि यश 11 वाघोटन नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण यासाठी फलंदाजी बहुधा स्वीकारली आहे श्याम सर. 2 वेळेला यादव नामक गोलंदाजाने खूप मोठी करामत केली होती. तब्बल 9 धावा देखील डिफेंड केल्या होत्या गोलंदाजीमध्ये. म्हणजे गोलंदाजी खूप चांगली आहे यश 11 वाघोटन ते. त्यामुळे फलंदाजी करून जर का समाधानकारक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली तर निश्चितपणाने ध्रुव पारसे गोवासारख्या बलाढ्य संघासमोर एक आव्हान उभं करायचं ही रणनीती आखली जाते. आणि उपांत्य फेरीच्या सामन्याचं दडपण चेसिंग करताना धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्यावरती घ्यायचं नाही ही रणनीती आखून यश 11 वाघोटन संघाने प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. मात्र ध्रुव पारसे गोवा संघाचा विचार केला तर रती महारथी टेनिस क्रिकेटच्या विश्वातील टेनिस क्रिकेटच्या जगतातील मोठे टारकास्ट सितारे टारकास्ट खेळाडू आता मात्र दाखल झालेत. कागदावरची खूप मोठी नावं आज मैदानाच्या आतमध्ये काय करतील याची उत्सुकता आहे क्रीडा रसिकांसमोर. कारण ध्रुव पारसे गोवा आणि यश 11 वाघोटन हे दोन्ही ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये. गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं संघाचं दुसरं षटक हाताळतोय सागर कांबळे. हा देखील एक नावाजलेला गोलंदाज मुंबई SP संघाकडून प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू यावेळेला दाखल झालाय ध्रुव पारसे गोवा संघाच्या ताफ्यामध्ये. निश्चितपणे खूप मोठी जबाबदारी असेल. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला विस्फोटक आक्रमक नागेश शेट्टी. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज सागर कांबळे. सुंदर चेंडू ऑफ ड्राईव्ह केला चेंडूला आणि चेंडूला पाठवले कव्हरच्या दिशेने. कव्हरवरून वेगाने चेंडूवरती ताबा मिळवला जाईल. एकेरी धाव नागेश शेट्टीच्या खाती व सांघिक धाव फलक मात्र सरकतोय 11 धावांवर. 11 धावा असा धावफलक धावसंख्येवरती झळकतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना तुम्ही पाहतात रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं 4थं पर्व आणि 4थ्या पर्वातील अंतिम दिवसांमधील उपांत्य फेरीची ही पहिली लढत. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते. स्वतःमध्ये जिद्द असली पाहिजे आणि या मॅच मध्ये तुमची जिद्द तुमचा आत्मविश्वास तुमची चिकाटी. कारण वादळं ही आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच निर्माण झालेली असतात. वादळ किती मोठं आहे याला महत्त्व नाही, मात्र त्या वादळामध्ये तुम्ही किती पाय घट्ट रोवून उभे आहात याला खूप जास्त महत्त्व असतं. यावेळेला बॅट कटची अपील दाद मागितली जाते, मात्र पंचांनी ही दाद फेटाळून लावली आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आमचे चाणाक्ष नजरेने नटलेले पंच फलंदाज नाबाद असल्याचा निर्वाळा देत आहेत. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावते. 1 षटक एका चेंडूच्या सांगते 2 चेंडूंच्या सांगते अखेरीस 11 धावा. कृपया पंचांचा निर्णय अंतिम असेल, कारण क्रिकेटच्या मैदानावरती पंचांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो. कारण कोर्टामध्ये मोबाईलची बेल वाजली तरी 500 रुपयांचा दंड असतो. आणि लेदर क्रिकेटचा जर विचार केला तर पंचांची हुज्जत घातला तर 3 सामन्यांचा बॅन असतो. लेग ब्रेक सुरेख चेंडू सागर कांबळीचा. फ्लायटेड चेंडू टाकला होता सागर कांबळीने आणि या चेंडूवरती मोठा फटका लगावण्याचा मोह आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजाचा रुदांशु पाटील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सागर रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय आणि समोर मधल्या एसटीच्या समोर सापडलाय. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. LBW लेग बी फेर विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या विकेटचं पतन उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीत यश 11 वाघोटन.
हॅलो. रामेश्वर प्रतिष्ठान आणि बाजारपेठ मित्र मंडळ परिवाराकडून आपल्याला एक विनंती करण्यात येत आहे. समोरील जे टॉवर आहेत त्या टॉवरच्या कुठल्याही खांबाला स्पर्श करू नका आणि बाजूनं टॉवर टू टॉवर जोडणारे जे केबल आहेत त्याच्यावरती आपली चारचाकी वाहनं उभी आहेत असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. शक्यतो केबलवरती फोर व्हीलर वाहन पार्किंग करू नका. धन्यवाद. नितीन पन्हाळे नवीन फलंदाज जो कॅप्टन आहे संघाचा यश 11 वाघोटनचा. आता मात्र त्याला खूप मोठी खेळी करावी लागेल. अकेला आदमी सेना समान, वन मॅन आर्मी या उक्तीप्रमाणे त्याला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, कारण 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या तुम्ही बघतायत दुसऱ्या षटकाच्या मध्यंतरास 12 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावर. प्रेशर आहे दोन्ही बाजूला. दोन्ही संघातील खेळाडू आपल्याकडनं कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घेत आहेत. सागर कांबळी मॅन फ्रॉम लांज्याचा हा गोलंदाज. अतिशय सुरेख चेंडूला वरती काढलंय गुल्डेंग स्पॉट वरून आणि या चेंडूचा अंदाज देखील आला नाही स्ट्रायकिंग यांच्या फलंदाज निखिल पन्हाळेला. जो कॅप्टन आहे, कॅप्टन कूल, डोकं शांत ठेवून मैदानामध्ये फलंदाजी करावी लागेल, कारण ही उपांत्य फेरीची लढत आहे. या सामन्यामध्ये हारणं कोणालाही पसंत नसेल. सुरेख गोलंदाजी सागर कांबळेची आपण पाहतोय. सागरचं षटक समाप्त होत आहे आणि धाव संख्या धावफलकावर तुम्ही पाहतायत 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यश 11 वाघोटन नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा श्याम धाडसी निर्णय आणि हा निर्णय सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये अंगलटी आलाय. धावसंख्या झाली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा 2 षटकांच्या सांगते अखेरीस. गोलंदाजी आपण 2 षटकांमध्ये पाहिली. उपांत्य फेरीचा पहिला सामना आम्ही तुमच्या समोर कव्हर करतोय. ध्रुव पारसे गोवा विपक्ष यश 11 वाघोटन अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. हा सामना खूप रंगतदार अवस्थेमध्ये तुम्ही पाहणार आहात, कारण हा सामना रंगणार आहे शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत. गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 3रं षटक हाताळण्यासाठी सुहास पवार मॅन फ्रॉम कल्याणचा हा गोलंदाज. उपांत्य फेरीच्या लढतीमध्येच या गोलंदाजाला खास बोलवलं गेलंय. मॅन फ्रॉम कल्याणचा हा गोलंदाज सुहास पवार, फिरकीचा जादूगर, उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट फलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा हा गोलंदाज. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सज्ज होईल. त्याच्या समोर असेल रुदांशू पाटील. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. उपांत्य फेरीचा पहिला सामना तुम्ही पाहतायत. असुंदर फटका, स्वागत केलंय बॅटच्या मधोमध, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. आलाय पहिला षटकार उपांत्य फेरीच्या सामन्यातील लॉफ्टेड शॉट. या अगोदर आपण पाहिलं होतं पहिल्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि त्यानंतर 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मोठा फटका धमाका केलाय स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज रुदांशू पाटीलने. ऑफ्टमोरचा चेंडू ऑफ्टमच्या बाहेर जातो की काय असं चित्र वाटत होतं, मात्र आमचे पंच ठामपणे फलंदाजीला सांगतायत की तुला चेंडू खेळण्याजोगा होता, तुला हा चेंडू मारण्याजोगा होता, त्यामुळे निर्धाव चेंडू गणला जातोय तो सुहास पवारच्या खाती. सुहास पवार हे टेनिस क्रिकेटच्या विश्वातील खूप मोठं नाव आहे. यावेळेला दाखल झालाय मिडबावच्या स्पर्धेमध्ये. पुलर लेनचा चेंडू फ्लायटेड होता, समोर टाकला होता या चेंडूला आणि चेंडूने किंचितशी वळण घेतलंय.
चेंडू बाहेर निघाला. या चेंडूमध्ये उत्तर नव्हतं. स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज सुधांशु पाटीलकडे, ज्याच्या बॅटमधून तुम्ही एक धमाका पाहिला आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. जी हां, ग्रीन पार्क मैदान के ऊपर क्रिकेट का खेल जारी है. एक तेरी तो एक मेरी बारी है. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी मार्कवरती रुधांशु पाटील जागेवरूनच फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. फुटवर्क नाहीये फलंदाजामध्ये. वीरेंद्र सेहवागची स्टाईल आजमावण्याचा प्रयत्न केला जातोय. वीरेंद्र सेहवागकडे देखील फुटवर्क नव्हतं आणि त्याचंच अनुकरण करण्याचा प्रयत्न. तुम्हाला फुटवर्क दाखवावं लागेल, पददाली ते दाखवावं लागेल, समोर यावं लागेल, कारण ही मॅच खूप मोठी आहे. या मॅचमध्ये हारणं कोणाला पसंत नसेल. तिसऱ्या षटकाचा मध्यंतराचा कालावधी आणि धावसंख्या धावफलकावरती. लोअर फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका मिड विकेट क्षेत्रात टोलवायचा प्रयत्न हा फलंदाज पाटीलचा असफल ठरतोय. सुधांशु पाटील थोडासा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरास धावसंख्या धावफलकावरती जाते 19 धावा. आज निव्वळ योगायोग आहे. 19 तारीख आपल्या राजाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी आणि धावसंख्या देखील झाली आहे धावफलकावरती 19 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. छत्रपती शिवाजी महाराज की. सुहास पवारचा ऑफ टेम्पोचा चेंडू ड्राईव्ह केलाय. जमिनीला समांतर फटका पॉइंटच्या दिशेने एक चांगलं क्षेत्ररक्षण. धावेची तमाम शंका समाप्त केली जाते आणि धावसंख्या मात्र धावफलकावर तुम्ही पाहताय 3 षटकांच्या सांगते अखेरीस मंदावलेला धावफलक, खालावलेला धावफलक, सुस्तावलेला धावफलक. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर यश 11 वाघोटन संघ 19 धावा धावफलकावरती झळकवतोय. मात्र येणाऱ्या 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल यश 11 वाघोटन सांगण्यासाठी मायक्रोफोनवर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक बुलंद आवाज, समालोचन आणि निवेदक या क्षेत्रात ज्यांनी आपला झेंडा अटके पार रोवला महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण भागामध्ये, ते आमचे मार्गदर्शक राजा सामंत सर यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत मी अमोल जमदडे आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल. मिडवाव के इस ग्रीन पार्क मैदान के ऊपर कमेंटेटर के हाशियत से मैं राजा समन सीधे आपको मैदान के भीतर ले चलता हूं. पहले 3 ओवर का खेल पूरा हो चुका है. 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर यश 11 वाघोटन टीम ने स्कोर खड़ा किया है 19 रन. हमसे दूर वाले छोर से चौथे ओवर की शुरुआत करने के लिए सागर कामली. शुरुआत से ही बेहतरीन गेंदबाजी का दावित्व देखने का मौका मिला ध्रुव पार से गोवा टीम की ओर से. चौथे ओवर की पहली गेंद थर्डमैन के दिशा के ऊपर के लिए कारपेट को छूते गेंद निकल रहे थर्डमैन के दिशा के ऊपर. क्षेत्ररक्षक बैकअप करना चाहते, तब तक 1 रन की पूंजी. 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 19 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. 20 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 19 रन बनवाए थे. तो चौथे ओवर की पहली गेंद के ऊपर 1 रन भागकर पूरा किया. कुल मिलाकर 20 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 3 ओवर का खेल पूरा होने के बाद उठाकर मारने का प्रयास किया. कितनी बढ़िया गेंद, कितनी बढ़िया गेंद. गेंद के पीछे रफ्तार थी, कल्पकता थी और संयम बरकरार रखा था. पूरी तरीके से चकमा खाया. भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती. तारीफ करने लायक विकेट कीपिंग का दावित्व देखने का अवसर प्राप्त हुआ. सिंधुदुर्ग स्तर में विकेट कीपर की चर्चा की जाती है तो हमेशा जुबा के ऊपर नाम आता है रिजवान शेख का, जो एक जमाना था प्लेबॉयज मालवंड की तरफ से खेला करते थे. बाहर जाने वाली गेंद को सफल होकर खेलना चाहते थे. लॉन्ग ऑफ का क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना चाहते, तब तक 1 रन लेने का मौका था. 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 21 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर 3 ओवर का खेल पूरा होने के बाद. शुरुआत में थोड़ी सी दबाव की स्थिति से बाहर ले जाना अपने टीम को है, तो यहां पर संयम और दिलेरी दिखवाकर बल्लेबाजी करनी होगी.
उसी प्रयास में बल्लेबाज थर्डमैन के दिशा के ऊपर खेलने का प्रयास किया, लेकिन क्षेत्ररक्षक की तारीफ करनी होगी। जहां पर 2 रन दिखाई दे रहे थे वहां पर 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 22 रन। पूछने की जरूरत नहीं कितने ओवर का खेल पूरा हो चुका है, कितने विकेटों का पतन हो चुका है, कितने रन स्कोर कार्ड के ऊपर दिखवाई दे रहे हैं, उसी का लेखा जोखा कमेंटेटर के हाथ से आपके सामने पेशकश किया जा रहा है। स्क्वायर लेग के ऊपर से खेला है, कितना बढ़िया फुटवर्क, कितना बड़ी पर उछाल लेती हुई गेंद थी, कितना बढ़िया शरीर का संतुलन दिखवाया था, कितना बढ़िया फुटवर्क था और बेहतरीन टाइमिंग था। ऐसी गेंद को खेलना है तो निगाहें भी चौकन्नी होनी चाहिए। ऐसी गेंद खेली जाती है तो हमेशा याद आती है वेस्ट इंडीज के भूतपूर्व कप्तान क्लाइव लॉयड की, क्योंकि लेग स्ट्रिक के ऊपर उछाल लेती हुई गेंद जब मिलती थी लॉयड को तो सीधी दिशा दिखवाते थे लॉन्ग लेग की तरफ, स्क्वायर लेग के ऊपर से। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। ऑफ स्ट्रिक के बाहर की गेंद खेलना चाहते थे लेकिन थर्डमैन के ऊपर क्षेत्ररक्षक मौजूद है, कितना बढ़िया क्षेत्ररक्षण का दावित्व, रन होने की गुंजाइश नहीं। बातों बातों में 4 ओवर का खेल पूरा हो चुका है। 4 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर यश 11 वागोटन टीम ने ध्रुव पार से गोवा के सामने पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर खड़ा किया है 26 रन। निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है, यहां पर दिलेरी और संयम बरकरार रखकर बल्लेबाजी करनी होगी, तभी बेहतर टारगेट खड़ा कर सकती है यश 11 वागोटन की टीम। लेकिन तारीफ करनी होगी ध्रुव पार से गोवा टीम के गेंदबाजों की। हर गेंदबाज जो कप्तान ने विश्वास उनके ऊपर डाला है, अपने कप्तान का विश्वास सार्थ दिखाते हुए बेहतरीन रिदम में हर गेंद डालने का प्रयास किया कर रहे हैं। गेंद के पीछे रफ्तार है, गेंद के पीछे कल्पकता है और खास करके तारीफ करनी होगी संयम बिल्कुल की। मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। कांटे की टक्कर मैदान के भीतर उभर के बाहर निकल सके। प्रतियोगिता के पहले सेमीफाइनल मुकाबले के दौरान नए ओवर की शुरुआत होने जा रही है। गेंदबाज का नाम है सुहास पवार, जो टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर गेंदबाज के हैसियत से जाने जाते हैं। रिवर्स स्वीप खेलना पसंद किया, कामयाबी हासिल की, कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग, रफ्तार के साथ गेंद बाउंड्री के बाहर चलती हो गई 4 रन के लिए। थैंक यू डीजे। सुहास पवार पहली ओवर डाली थी, उनका स्वागत किया था पहली गेंद के ऊपर 6 रन की सहयोग से। दूसरी ओवर में स्वागत किया है एक बाउंड्री मुकम्मल करके, लेकिन कमबैक किसी तरीके से किया जाता है, ये कला सुहास को मालूम होने की वजह से बेहतर गेंद डालने का प्रयास करेंगे। और मैंने कहा था उसी तरीके की गेंद, उसी तरीके की गेंद, क्योंकि मुझे मस्का लगाकर बातें कहने की आदत नहीं। जो आंखों के सामने मैं देखा करता हूं उसी के बारे में पेशकश करते हुए चला रहा हूं, चाहे टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो। सुहास को कई सालों से मैं जानता हूं, जिनके पास कल्पकता है, रिदम है और संयम बरकरार रखकर परिवर्तन के दौर के ऊपर गेंद डालना पसंद करते हैं। और उसी अनुसार, उसी काबिलियत के अनुसार उन्होंने गेंद डालने का प्रयास किया। ऑफ स्ट्रिक के बाहर की गेंद, कितना परिवर्तन है देखो। पहली गेंद मिड स्ट्रिक के ऊपर डाली थी, दूसरी गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्ट्रिक के बाहर ले जाने में कामयाबी। इसी को कहते हैं कल्पक गेंदबाज, संयम पूर्ण गेंदबाजी। सुहास पवार फिर एक मरतबा कमेंट्री कक्ष की ओर से चले रफ्तार के साथ। सुहास की गेंद लेग स्ट्रिक के ऊपर गेंद थी, लॉन्ग ऑन की दिशा के ऊपर खेला। क्षेत्ररक्षक मौजूद है, पहले प्रयास में बैकअप करना चाहते हैं। बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व, तारीफ करने लायक क्षेत्ररक्षण। 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा और उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 32 रन।
कुल मिलाकर अभी तक 4 ओवर का खेल पूरा हो चुका, स्कोर हो चुका है यहां पर 35 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। सुहास पवार फिर एक मुतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे, सलाह मसलत कर रहे हैं गिरीश कोचरेकर के साथ, क्योंकि गिरीश ने पहली ओवर डाली थी और गिरीश भी बेहतर गेंदबाजों में से एक जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, चर्चा से फलित निकलता है। सुहास की गेंद उठाकर मारने का प्रयास किया, काउ कॉर्नर के ऊपर से आसमान को छूते न छूते गेंद बाउंड्री के बाहर चलती हुई 6 रन के लिए। तो 6 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 41 रन 41 लॉस ऑफ 2 विकेट। कुल मिलाकर 4 ओवर का खेल पूरा होने के बाद 5वीं ओवर प्रगति पथ के ऊपर। सुहास पवार बेहतर गेंदबाजों में से जाने जाते, पहचाने जाते, लेकिन कभी कभी ऐसी बातें मैदान के भीतर होती रहती है। शाम को मालूम है सहयोगी कमेंटेटर के हैसियत से बगल में बैठे हैं स्टीवर्ट ब्रॉड, इंग्लैंड के बेहतर गेंदबाज थे, लेकिन उनकी 6 गेंदों के ऊपर 6 छक्के मुकम्मल किए थे भारत के युवराज सिंह ने। मैंने पहले ही कहा था कि 41 स्कोर हो चुका है, गौर से सुनो, पूछने की जरूरत नहीं पड़ेगी। 41 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर 41 रन 41 लॉस ऑफ 2 विकेट। तो ब्रॉड की 6 गेंदों के ऊपर 6 छक्के मुकम्मल किए थे भारत के युवराज सिंह ने, लेकिन ब्रॉड के पास काबिलियत थी। जिस दिन 6 गेंदों के ऊपर 6 छक्के लगवाए गए थे वो दिन युवराज सिंह का था, ब्रॉड का नहीं था, लेकिन ब्रॉड के पास काबिलियत थी। 500 के ऊपर मुकम्मल किए विकेट उन्होंने, और दुनिया के नंबर 1 गेंदबाज की हैसियत से आज उनको जाना जाता है, पहचाना जाता है। और यही वजह मैं हमेशा कहना चाहता हूँ, निगेटिव एंगल से पॉजिटिव एंगल से क्रिकेट देखनी चाहिए, तभी क्रिकेट के भीतर के आप मजा लूट सकते हो। उठाकर मारने का प्रयास किया, ऑफ के बाहर की गेंद, सफल होकर खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। कुल मिलाकर 5 ओवर का खेल पूरा हो चुका है 41 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। छठी ओवर प्रगति पथ के ऊपर गेंदबाज मुकेश दास, कितनी बढ़िया गेंद खेलने का प्रयास किया था, लेकिन नॉन स्ट्राइक करके बल्लेबाज ने हाराकारी की। एक चिक्की सिंगल चुराने के प्रयास से आगे निकल चुके थे, लेकिन उनको आखिरकार रन आउट होकर खेमे में लौटना पड़ रहा है 3रे विकेट के रूप में। टेनिस क्रिकेट जगत के कल्पक गेंदबाज के हैसियत से उनको जाना जाता है। आखिरी ओवर डालने के लिए कप्तान ने उनके पास गेंद सुपुर्द की है, और अपने कप्तान का विश्वास सार्थ दिखाते हुए अभी तक उन्होंने बेहतर गेंद डालने का प्रयास किया है। लेकिन कभी कभी क्रिकेट के मैदान के ऊपर गेंदबाज हावी होता है, कभी कभी बल्लेबाज हावी होता है। ध्रुव पारसा टीम के खेमे में बेहतर गेंदबाज है, बेहतर बल्लेबाज है, और सेकंड विनिंग में जीत के कगार पर यश 11 वागोटन टीम को जाना है। तो आखिरी ओवर में जितने हो सके उतने रन अपने टीम के लिए बात मायने रखती है, उसी अंदाज में बल्लेबाजी करनी होगी, आक्रामकता और दिलेरी दिखवाकर। कुल मिलाकर 3 विकेटों का पतन हो चुका है। मुकेश फिर एक मरतबा चले हमसे दूर वाले छोर से। मुकेश की गेंद ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को सफल होकर खेला है कवर की दिशा के ऊपर। कवर के क्षेत्ररक्षक बैकअप करना चाहते, तब तक 2 रन भागकर पूरे किए। कवर की दिशा के ऊपर गेंद खेली जाती है तो हमेशा राहुल द्रविड़ की याद आती है, सौरभ गांगुली की याद आती है। अपने जमाने के कवर ड्राइव खेलने वाले बेहतर बल्लेबाज के हैसियत से उनको जाना जाता था, पहचाना जाता था। टेलीविजन के ऊपर कई बार अपने घर में बैठकर देखा है
क्रिकेट के परिभाषा में इसी को हाराकारी कहा जाता है और उसी हाराकारी की वजह से चौथे विकेट का पतन रन आउट के रूप में। थैंक यू विजय। तो कुल मिलाकर यहां पर आखिरी ओवर की अभी तक मुकेश ने 4 गेंदें डाली है, यानी कि 2 गेंदें डाली जानी शेष। मुकेश फिर एक मरतबा चले रफ्तार के साथ हमसे दूर वाले छोर से। मुकेश की गेंद कवर के दिशा के ऊपर खेलना पसंद किया था, लेकिन यहां पर कॉर्ड मुकम्मल करने का मौका था, मौके का लाभ उठवा नहीं सके। कॉर्ड ड्रॉप हो चुका और उसी का लाभ उठाते हुए बल्लेबाजों ने रन बटोरे। 3 रन की संयोग से स्कोर हो चुका है यहां पर 47 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। आखिरकार आखिरी ओवर की आखिरी गेंद शेष। कितना बढ़िया कॉम्बिनेशन चल रहा है, देखो रन निकालने के बाद कितना स्कोर हो चुका है, कितने विकेटों का पतन हो चुका है, आपके सामने पेशकश किया जा रहा है, क्योंकि बेहतरीन स्कोरिंग की काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर चल रही है। कुल मिलाकर कॉर्ड ड्रॉप होने के बाद 3 रन भागकर पूरे किए थे और उन्हीं 3 रन की संयोग से स्कोर हो चुका है 47 रन। उन्हीं 3 रन की संयोग से 47 रन। गौर से सुनो, 4 विकेट के नुकसान के ऊपर 47 रन। उठाकर मारने का प्रयास किया, लॉन्ग ऑफ के ऊपर से क्षेत्ररक्षक मौजूद है, बैकअप करना पसंद कर रहे, लेकिन पहले प्रयास में बैकअप करते तब तक रन बटोरने का मौका था। संयम बरकरार रखते हुए दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोड़ बदले और बातों बातों में 6 ओवर का निर्धारित कोटा खत्म होने के बाद 4 विकेट के नुकसान के ऊपर यश 11 वागोटन टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए ध्रुव पारसा गोवा टीम के सामने 49 4 विकेट के नुकसान के ऊपर। 6 ओवर का कोटा पूरा होने के बाद यश 11 वागोटन टीम ने 49 लॉस ऑफ 4 विकेट। तो जीत हासिल करने के लिए यहां पर ध्रुव पारसा गोवा टीम को 50 रन की बात मायने रखती है सेकंड विनिंग में। मित्र हो, या ठिकाणी आमचे सहयोगी कॉमेंटेटर अमोल जमदाडे यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे। पप्प्या कल्याणकर, अप्पा कल्याणकर आणि बच्चू बांबुरे यांच्या सौजन्याने आणि महेश बांबुळकर यांच्याकडून माझ्यासाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आलंय, त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभारी, धन्यवाद। सेकंड विनिंगसाठी कॉमेंटेटर या नात्यानं आपल्या समोर मायक्रोफोनवर येत आहेत जिल्ह्यातील लालित्यपूर्ण मराठीचं विस्तृत अंगानं विश्लेषण करणारे आमचे मित्र आणि लौकिक प्राप्त कॉमेंटेटर प्रदीप देऊलकर। हॅलो, श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आणि बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशी आंतरराज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा सन 2022 वर्ष 17व आणि या स्पर्धेदरम्यान मिडबाव नगरीमध्ये येणाऱ्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, क्रिकेट प्रेमींचं, महिला वर्गाचं आम्ही श्री रामेश्वर प्रतिष्ठानतर्फे सहर्ष स्वागत करत आहोत। धन्यवाद। हॅलो,
पुढील उपांत्य फेरीचा सामना होतोय महालक्ष्मी देवबाग विपक्ष RV11 कोरगाव. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपली प्लेइंग 11 लिस्ट कॉमेंट्री बॉक्समध्ये सादर करा आणि नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्सकडे जायचं आहे. धन्यवाद श्री राज्यसमंत. तमाम हिंदूंचं आराध्य दैवत, महाराष्ट्राचे जनक, हिंदूंचे प्रेरणास्त्रोत, मराठी मनाचा स्वाभिमान, आमचा अभिमान, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा सन 2022. ग्रीन पार्कच्या मैदानावरती या स्पर्धेतील पहिली उपांत्य फेरीची लढत पाहायला मिळत आहे. ती ध्रुव पारसे गोवा विपक्ष यश 11 वाघोटन क्रिकेट संघ. नाणेफेक सुदैवी ठरला होता. यश 11 वाघोटन क्रिकेट संघ 6 षटकांमध्ये 49 धावा जमवतोय आणि 50 धावांचं लक्ष हे ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ समोर. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ सलामीची विनीची जोडी मैदानात पावलं टाकतायत. ते पुनाजी कलंगुटकर त्याच्या साथीला ओमकार देसाई त्याच्या साथीला पुनाजी कळंगुटकर. गोवा राज्यातील टेनिस क्रिकेटवरचं एक मोठं नाव तर महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेटवरचं एक मोठं नाव पाहायला मिळतंय ते ओमकार देसाई. पहिलं षटक हे प्रारंभीचं आतळलं जातंय. ते यश 11 वाघोटन क्रिकेट संघाकडनं रोहित आचार्य हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. तो थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. उपांत्य फेरीचा सामना दोन्ही संघांना कडवी झुंज द्यावी लागेल. कुणाचा प्रवास हा अंतिम फेरीच्या दिशेने सुरू राहील तर कुणाचा प्रवास हा या सामन्यामध्ये समाप्त होईल. हा निर्वळत येणारा सामना या मैदानावरती रंगताना दिसतोय. उपस्थित तमाम क्रीडरसिक प्रेक्षकांना प्रदीप देऊळकरचा मनपूर्वक नमस्कार. एक मोठा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय जी उपांत्य फेरीच्या सामन्यात खऱ्या अर्थाने खूनगाठ बांधली गेली. पहिल्या चेंडूवरती प्रहार. यावेळी चेंडू येतोय समालोचन कक्षाच्या दिशेने 6 धावांसाठी. जी सुरुवात यश 11 वाघोटन क्रिकेटच्या फलंदाज सलामीचा नागेश शेट्टीने केली होती तीच सुरुवात इथं मात्र ओमकार देसाईच्या फलंदाजीमधनं पाहायला मिळतंय. ध्रुव पारसे गोवा संघ या निमित्ताने दाखवून देतोय की हम भी कुछ कम नाही या इराद्याने सलामीची विनीची जोडी पाहायला मिळते. ती ओमकार देसाई त्याच्या साथीला पुनाजी कळंगुटकर. यावेळी शॉर्ट प्लेन पैचा चेंडू फिरकावला जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. ईश्वर प्रतिष्ठान मिडबाव प्रकाश झोतातील ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. जे तमाम क्रीडरसिक यूट्यूबच्या माध्यमातून जोडले जात आहेत त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. उपांत्य फेरीमध्ये 2 दिग्गज संघ आमने सामने उभे टाकतायत. या 2 संघ दरम्यान कुठचा संघ हा पहिला अंतिम फेरीत पोहोचतोय हे पाहणं खऱ्या अर्थाने औत्सुक्याचं राहील. 2 चेंडूंवरती रोहित आचार्य महागडा ठरतोय. विचार विनिमय करावा लागेल तो रोहित आचार्याला. यावेळी सुरेख चेंडू मधल्या यष्टीवरचा जयावरती सन्मान दिला जातोय. थोडंसं क्षेत्ररक्षण हे गोंधळताना पाहायला मिळतंय. परिणामी एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतंय. ती नाममात्र 11 धावा 50 धावांचा पाठलाग करताना या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ. गोवा राज्यातील बलाढ्य संघ मात्र या संघामध्ये आज वर्णी लागते ती SP मुंबई संघाचे हे सर्व शिलेदार खेळाडू. यावेळी सुरेख चेंडू टोलवला जातोय. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी.
आश्वासक सुरुवात ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला हवी होती. ती एक सुरेख दमदार सुरुवात म्हणावी लागेल ती उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाची. यावेळी स्ट्राईक एंड वरती लोअर फुलटाचा चेंडू डीप लॉगॉनला चेंडू येतोय. यावेळी मात्र बघावं लागेल पंचांचा निर्णय काय येतोय. पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आचार्य पहिल्या प्रारंभीच्या षटकांवरती पूर्णपणे सपशल अपयशी ठरतोय. फलंदाजाला फ्री हिटची संधी मिळते. ती पुनाजी कळंगुटकर गोवा राज्यातील एक दर्जेदार खेळाडू. याही फ्री हिटचा चेंडू आडव्या बॅटने चेंडू भिरकवायचा हा मनोमल इरादा यावेळी अपयशी ठरताना दिसतोय तो पुनाजी कळंगुटकरचा. तर सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती नाममात्र 23 धावा 50 धावांचा पाठलाग करताना एक तडाखेबंद सुरुवात ही ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाची. याही पुढे सरसावून पदतालित्य पाहायला मिळतंय पुनाजी कळंगुटकरचं. मात्र चेंडू नीटसा बॅटवरती येत नाही. परिणामी बॅटची लिडिंग एज पाहायला मिळतंय. एकेरी धाव निघतंय आणि पहिल्या प्रारंभीच्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 24 धावा बिनबाद 23 धावा धावफलकावरती बिनबाद ही आश्वासक सुरुवात ध्रुव पारसे गोवा संघाची. हे रोहित आचार्यचं महागडं ठरताना दिसतंय. ते तब्बल 23 धावांचं जी गोलंदाजीवरती जबाबदारी दिली होती रोहित आचार्यवरती त्या गोलंदाजाला पूर्णपणे इथं नेस्तनाबूत केलं जातंय. ते ओमकार देसाई त्याच्या साथीला पुनाजी कळंगुटकर. सांघिक धावसंख्या ही 23 धावा बिनबाद धावफलकावरती सुरेख ही भागीदारी रचली जाते. त्या भागीदारीवरती विजयी कळस चढवायचा हा मनोबल इरादा ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचा पाहायला मिळतोय. समीकरण येतंय 30 चेंडू 27 धावांची आवश्यकता ही ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला सामना जिंकण्यासाठी. मात्र S11 वाघोटन क्रिकेट संघाचा विचार केला तर या संघामध्ये दर्जेदार गोलंदाज नक्कीच गोलंदाजांना कामगिरी करावी लागेल आणि खऱ्या अर्थाने फलंदाजांना ही व्यसन घालावी लागेल ती या मैदानावरती. निलेश यादव नावाचा गोलंदाज येतोय. पहिल्या चेंडूवरती पुनाजी कळंगुटकर डीप लॉगॉन सीमारेषेच्या दिशेने मोठा फटका खेळतोय. पंचांचा इशारा येतोय 6 धावेंचा. लंबेची विनीची जोडी गोलंदाजां 29 धावा धावफलकावरती बिनबाद अतिशय सुरेख दमदार सलामी म्हणावी लागेल ती ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाची. 50 धावांचं लक्ष नसेल तर या स्पर्धेची पहिली अंतिम फेरी गाठायची हा मनोबल इरादा ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचा आतापर्यंत यशस्वी होताना पाहायला मिळतोय. यावेळी उजव्या शिवरचा सुरेख चेंडू स्क्वेअर कटचा देखना फटका पुनाजी कळंगुटकरचा चेंडू आणि शर्यत यामध्ये असलेली शर्यत अखेरच्या क्षणी क्षेत्ररक्षक जिंकतोय आणि परिणामी 2 धावा मिळत आहेत त्या पुनाजी कळंगुटकरसाठी. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 31 धावा बिनबाद धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतंय ते S11 वाघोटन क्रिकेट संघाकडनं. मात्र यावेळी गोलंदाजांवरती हल्ला चढवला जातोय तो दोन्ही सलामीवीरांकडनं. एका बाजूला महाराष्ट्रातील दिग्गज खेळाडू ओमकार देसाई तर गोवा राज्यातील एक स्टार खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते तो पुनाजी. याही सुरेख मिलाप चेंडू फळीमध्ये डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ कित्येक वर्ष उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारत होता. मात्र यावेळी विजयाच्या दिशेने वाटचाल म्हणावी लागेल ती ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाची.
दोन्ही बाजूने हल्ला चढवला जातोय. यावेळी चेंडू हा मिड विकेटला मात्र पहिला वैला हादरा बसताना दिसतोय. एक मोठा मासा गळाला लागतोय ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचा, तो मिस्टर पुनाजी कळंगुटकर. दुसरं षटक हे प्रगती पथावर मात्र 37 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 50 धावांचा पाठलाग करताना तो ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ. आजच्या दिवशी मैदानावरती प्रेक्षकांची तोबा गर्दी युट्यूबच्या माध्यमातून आज सर्वांचं लक्ष असेल ते मिडबाव नगरीवरती जी डे नाईट क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहे. आणि नक्कीच श्रेय द्यावं लागेल ते सन्मान्य श्री भाई नरे आणि सन्मान्य श्री शैलेश लोके यांना. यावेळी सुरेख चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप लॉंगन पर्यंत, चेंडूची परती येते तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 38 धावा एका गडीच्या मोबदल्यात. जे लोक संकटात उडी मारतात विजयश्री नेहमी त्यांनाच हार घालत असते हे या निमित्ताने पाहायला मिळतंय ते ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाकडनं. स्ट्रायकिंग वरती ओमकार देसाई उजव्या हाताचा फलंदाज. मात्र महाराष्ट्रातील कित्येक मैदान ज्या फलंदाजाने गाजवली असा हा धुरंधर फलंदाज यावेळी ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचं नेतृत्व करताना दिसतोय. आजच्या दिवसातील दुसरी उपांत्य फेरीची लढत एक मेगा मिनी फायनल म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महालक्ष्मी देवबाग विपक्ष RV11 कोरगाव क्रिकेट संघ. मात्र त्या अगोदर बघावं लागेल कुणाचा प्रवास हा या सामन्यामध्ये समाप्त होईल तर कुणाचा विजयी रथ हा अखंड सुरू राहील. यावेळी लोअर फुलटाचा चेंडू कव्हरला सुरेख शतरक्षण होतंय. निर्णायक एकेरी धाव ही ओमकार देसाईच्या खाती जोडली जाते तर सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. मात्र भागीदारीची भिंत उभी केली जाते ती ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाकडनं. गणना केली जाते. मात्र मिडबावच्या स्पर्धेमध्ये कित्येक वर्ष जो संघ उपांत्य फेरीमध्ये पराभूत व्हायचा मात्र यावेळी तो इतिहास बदलण्याचा संधी मिळते ती ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाला. प्रतिभा ही अनंत परिश्रमात सामावलेली असते. ती प्रतिभा यावेळी ओमकार देसाईच्या फलंदाजी मधनं पाहायला मिळाली ती ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघासाठी. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय डावकऱ्या हाताचा राहुल यादव नावाचा गोलंदाज ज्याने या अगोदरच्या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती आतापर्यंत यश11 वाघोटन क्रिकेट संघाचा प्रवास हा सेमीफायनल पर्यंत आला होता. सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहिलं मिळते 41 धावा. आता मात्र अवघ्या 9 धावांची आवश्यकता. तर 9 धावांची आवश्यकता नसेल तर या स्पर्धेचं पहिलं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं जाईल. यावेळी रिव्हर्सिपचा फटका मात्र शतरक्षण हे डिलाई मध्ये पाहायला मिळतंय. एकेरी धावेची पावलं ही दुहेरी धावांकडे वळताना दिसत आहेत ती ओमकार देसाईची. चेंडूची परती विलंबाने फलंदाजांना संधी मिळाली 2 धावा पूर्ण करायची. सांघिक धावसंख्या ही आतापर्यंत 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यात अवघ्या 7 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतंय ते यश11 वाघोटन क्रिकेट संघाकडनं निलेश यादव नावाचा गोलंदाज हा स्क्रीन वरती पाहायला मिळतोय.
हा सामना यूट्यूबच्या माध्यमातून 4000 पेक्षा जास्त लोक या लाईव्ह पाहत आहेत. ते सर्व मायबाप क्रीडा रसिकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यावेळी सुरेख चेंडू हा उजव्या यष्टीवरचा. यावेळी रणनीती बदलली गेली ती राहुल यादवची, ज्या चेंडूवरती ओमकार देसाईकडे उत्तर नव्हतं. मात्र या इनिंगची काय जोरदार सुरुवात. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवरती गगनभेदी षटकार. तिसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी शॉर्ट अँड पुलचा सक्सेसफुल फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावा. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता. गोवा राज्याचं पूर्णपणे लक्ष असेल ध्रुव पारसे गोवा संघ. आणि जोपर्यंत आता इतिहास होता ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघाचा, तो इतिहास बदलला जातोय. यावेळी ध्रुव पारसे गोवा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. या विजयाचा शिल्पकार ओमकार देसाई याला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काय सुरुवात दिली होती ओमकार देसाई आणि त्याच्या साथीला पुन्हाजी कळंगुटकर. दोन धुरंधर फलंदाजांनी गोलंदाजांना अक्षरशः गोडगे टेकायला लावले आपल्या फलंदाजी समोर. असे आक्रमण यावेळी पाहायला मिळालं ते 2 सलामीवीरांनंतर. आणि त्यानंतर मात्र या सामन्याचा समारोप हा ओमकार देसाई कशा प्रकारे करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी सुरेख चेंडू डीप अलॉंग द कार्पेटचा फटका, विजयी धाव आणि अंतिम फेरीत ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ आपलं स्थान मजबूत करतोय. पहिला संघ या स्पर्धेची अंतिम फेरी गाठतोय आणि पराभूत व्हावं लागतंय ते यश 11 वाघोटन क्रिकेट संघाला. आपल्या या स्पर्धेदरम्यान सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे कलमठचे ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मंगेश पारकर यांना विनंती करते की शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा.